2 दिवसांपूर्वी पैठण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विलास भुमरे यांच्या अपघाताची बातमी आली। त्यात विलास भुमरे यांचे हातपाय फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे। भुमरे हे पाचोड येथे आपल्या निवासस्थानी असताना पहाटेच्या वेळी भोवळ आल्यामुळे गॅलरीमधून ते खाली पडले आणि त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यामुळे ते प्रचार यंत्रणेपासून काहीसे दूर आहे। त्यामुळे अखेरच्या टप्प्यात न केलेला प्रचार त्यांना पराभवाच्या छायेत लोटेल असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे। तरी सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते मात्र आत्मविश्वासाने विजय आपलाच असेल असं सांगत आहे। विलास भुमरेंच्या रात्रीच्या अपघातानंतर सकाळी लगेच त्यांचे वडील खासदार संदीपान भुमरे यांनी प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत ते पैठणमध्ये सक्रिय झाले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विलास भुमरेंना मारहाण केल्याचा दावा करत भुमरेंच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, पण विलास भुमरेंच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्याच हाती आहे आणि विजय आमचाच होणार म्हणून ते मैदानात उतरले आहे। विलास भुमरे यांना प्रचार न करता मिळणारं मतदान त्यांच्या विजयाची असलेली खात्री याचं कारण आहे त्यांची कार्यकर्त्यांची फौज। त्यांनी मीच विलास बापू म्हणत तालुका पिंजून काढलाय। महाविकास आघाडीला शेवटचा टप्पा हा एक हाती प्रचार करण्यात मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर सुद्धा भुमरे यांच्या गटातून कसलाही प्रतिसाद आला नाही। आम्ही शेवटच्या टप्प्यात प्रचार केला नाही तरी इथला आमदार बापूच असेल, इथे महायुतीत जिंकेल असा ठाम विश्वास त्यांना आहे। पण विलास बापू यांचे कार्यकर्ते एवढ्या आत्मविश्वासाने कसे बोलत आहेत? विलास भुमरेंचे विरोधी उमेदवार दत्ता गोरडे यांचा प्रचार करण्यात महाविकास आघाडी कुठे कमी पडत आहे? जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात आणि महत्त्वाचं। लोकसभेनंतर भाजपला बसलेल्या फटक्याचा वचपा काढण्यासाठी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा वापर महायुती करत आहे। महायुती अस्तित्वात आणण्यापासून तर तळागाळात रुजवण्यापर्यंत साक्षीदार असलेले संदीपान भुमरे यांनी लोकसभेत विजय मिळवला। पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या जाण्याने विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती। भाजपा तसेच अजित पवार गटाकडून इच्छुकांची मांदी येळी मुंबईला जाऊन भेटी घेत होत्या, पण ही जागा शिंदे यांच्या शिवसेनेला राखून ठेवण्यात यश आलं आणि इथे संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर सर्वच मित्र पक्षांनी त्यांना साथ देण्याचं कबूल केलं, पण काही इच्छुक उमेदवारांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला। त्यात मनोज पेरे आणि संजय वाकचौरे यांचं नाव आघाडीवर होतं। महाविकास आघाडीकडे सुद्धा अशीच काही परिस्थिती पाहायला मिळाली। राष्ट्रवादीकडून 2019 ची विधानसभा लढवलेले दत्ता गोरडे यांनी ऐनवेळी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आणि महाविकास आघाडीची उमेदवारी पत्करली। पण बंडखोरीचा तोटा इथेही झाल्यामुळे निष्ठावान उद्धव ठाकरे गटातील कार्यकर्ते तसेच शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे। विलास भुमरे यांच्या विरोधात संदीपान भुमरे यांचे पारंपरिक विरोधक दत्ता गोरडे हेच असतील असं चित्र सुरुवातीपासून दिसत होतं, कारण दत्ता गोरडे यांनी 2019च्या पराभवानंतर मतदारसंघातील आपला पाय काढून घेतलेला नव्हता। सतत ते प्रचार कामात गुंतलेले पाहायला मिळत होते। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। पैठण विधानसभा मतदारसंघाचा एकंदरीत विचार करता 1995 पासून इथली उमेदवारी मिळवण्यात आणि विजयी होण्यात भुमरे यांचं एकहाती वर्चस्व होतं। भुमरे यांचा पैठण विधानसभा हा बालेकिल्ला होता, पण 2009च्या निवडणुकीत संजय वाकचौरे विजयी झाले। त्याचं मुख्य कारण असं होतं की शिवसेनेच्या विरोधात मनसेने प्रचंड मतदान मिळवलं, म्हणून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला। पण हा एकमेव अपवाद वगळता भुमरे पैठणमधून कधीही पराभूत झाले नाहीयेत। आजच्या घडीला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती तसेच मतदारसंघातील ग्रामपंचायतीवरती भुमरे यांचं वर्चस्व कायम आहे। मतदारसंघात सगळीकडे फक्त आणि फक्त शिवसेना रुजवण्यात आणि इतर पक्षांचा शिरकाव न होऊ देण्यावर भुमरे यांचं कायम लक्ष होतं। पण कधी काळचे त्यांचे कट्टर समर्थक दत्ता गोरडे यांना जेव्हा आमदारकीचं स्वप्न पडू लागलं त्यावेळी मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन स्वतःची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर करून घेतली आणि भुमरे यांनी मिळवून दिलेलं नगराध्यक्ष पद त्यांच्याच विरोधात वापरून त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली। सुरुवातीला मतदारसंघातील कार्यकर्त्यांना जवळ घेण्यात त्यांना अपयश आलं होतं, पण नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेत शिरकाव झाल्यानंतर त्यांनी जनसंपर्क वाढवला
आणि कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली. तेव्हापासूनच भुमरे यांच्या विरोधातील वातावरण तयार करण्यात बोर्डे यांना यश आलं. भाजप शिवसेना युतीत नंतर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात तसेच एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळवताना भुमरे यांना कुठलीही अडचण आली नाही. पण ज्यावेळी ते कॅबिनेटमध्ये काम करत होते, छत्रपती संभाजी जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्यावेळी मात्र मतदारसंघातून काही प्रश्न घेऊन बोर्डे यांनी मंत्री महोदयांवरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली. तर त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याचं काम विलास बापू यांनी वेळोवेळी करून जनमानसात स्वतःची एक प्रतिमा उभी केली. जिल्हा परिषद सदस्य तसेच बांधकाम विभागाचे सभापती असल्यामुळे गावागावातील स्मशानभूमीचं बांधकाम तसेच पानंद रस्ते, पेवर ब्लॉक बसवण्याचं काम अशी छोटी मोठी वाटणारी कामं प्रत्येक गावागावात केल्यामुळे त्यांना लोक हे विकासाचा विजन असलेला नेता म्हणून ओळखायला लागले. संदीपान भुमरे यांचा जनसंपर्क हा कुठेही कमी न होता विलास बापू यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिल्यामुळे सध्याच्या निवडणुकीच्या काळात त्यांच्या पथ्यावर पडणारी ही बाब असल्याचं दिसून येत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष पाहायला मिळत असला तरीही पैठणमध्ये विधानसभा मतदारसंघाचा विचार करता इथे गावागावात केलेला विकास तसेच कार्यकर्त्यांना विविध भागात केलेली मदत भुमरे यांच्या जमीची बाजू असल्याचं दिसत आहे. तर महाविकास आघाडी तयार झालेले बंडखोर किती प्राणपणाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करतात हे मात्र संशयास्पद आहे. त्यामुळे अंबादास दानवे आणि महाविकास आघाडीच्या इतर कार्यकर्त्यांना धोका निर्माण होताना दिसत आहे. पण दत्ता गोराडे यांचं एकट्टा तयार झालेलं मतदान फूट पडून ते महायुतीच्या वाटेला जाऊ शकतं आणि या मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडीला या मतदारसंघातून लोकसभेला बसलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं. महायुतीच्या विरोधात संपूर्ण मराठवाडा एकत्रित झालेला असताना सुद्धा संदीपान भुमरे यांनी लोकसभेचा विजय खेचून आणला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे समोरच्या विरोधक उमेदवारांचं केलेलं मतविभाजन आणि हीच पद्धत विलास बापूंच्या बाबतीत वापरण्यात कसलीही कसरत न पडू देता अधिकाधिक उमेदवार उभे करून मतांचं विभाजन करण्यावरती महायुती अग्रेसर ठरत आहे. या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यात विलास बापूंना मिळालेलं सत्ताधारी पक्षाचं बळ आणि आपल्या विरुद्ध घराणेशाहीचा आरोप न होऊ देता वाढवलेला जनसंपर्क हेच विजयाचं कारण लक्षात घेता अखेरच्या टप्प्यात त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली नाही किंवा स्वतः अनुपस्थितीत राहता कार्यकर्त्यांनी केलेला प्रचार यावर त्यांना यश संपादन करता येऊ शकतं. तर महाविकास आघाडीत पडलेली फूट, झालेलं मतविभाजन, बंडखोराची मनापासून नसलेली साथ ही मुख्य कारणं महाविकास आघाडीच्या दत्ता गोराडेंना पराभवाच्या छायात लोटताना दिसत आहे. पण याबद्दल तुमचं मत काय? पैठणमधून कोण गुलाल उधळणार ते कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.